नमस्कार. स्टॉकपोर्ट मराठीच्या एका नवीन व्हिडिओमध्ये सगळ्यांचं स्वागत. या भागामध्ये आपण बघणार आहोत ते म्हणजे ट्रेडिंग व्ह्यूच्या काही गोष्टी आहेत ज्या आपण वापरू शकतो आणि त्या खूप छान पद्धतीने दिसतात. तर या भागात आपण बघणार आहोत ते म्हणजे ट्रेडिंग व्ह्यूचा हिट मॅप. सो हिट मॅप म्हणजे काय, तर आपण बघितलं असेल की बिझनेस चॅनलमध्ये सकाळी 9:15ला जेव्हा मार्केट ओपन होतं तेव्हा तो अँकर माहिती सांगायला सुरू करतो आणि मागे आपण बघितलं असेल तर त्याच्या मागे बऱ्याचदा भरपूर स्टॉक्स असे चौकोनात दिसत असतात, ज्याच्यात आपल्याला ओव्हरव्ह्यू दिसतो की अख्ख्या मार्केटमध्ये काय चाललंय. तर तुम्हालाही समजा तुमच्या घरी बसून ॲक्च्युली हे बघायचं असेल तर कसं बघता येईल हे आपण आज बघणार आहोत आणि कुठली फीचर्स आहेत ती वापरू शकतो हे सोप्या पद्धतीने बघणार आहोत. Stockport. Learn, focus, earn. तर आता त्याच्यासाठी आपल्याला यायचं आहे ते म्हणजे गुगलच्या होमपेजला येऊन ट्रेडिंग व्यू हिट मॅप असं टाकायचं आहे. त्यामुळे मी तिथे ट्रेडिंग व्यू हिट मॅप टाकतो. सो गुगलला मी आलो आहे आणि ट्रेडिंग व्यू हिट मॅप टाकल्यानंतर आता मला इथे एक इंडेक्स किंवा हे सगळी एक हे चालू झालेली आहे, म्हणजे एक विंडो ओपन झालेली आहे. आता त्याला थोडं मी मॅक्झिमाइज करतो. आता ट्रेडिंग व्यू तसं म्हणायला गेलं तर जगभरात वापरलं जातं, त्यामुळे इथे सगळ्या देशांचे स्टॉक्स तुम्हाला बघायला मिळतील. त्यामुळे जर तुम्ही US मार्केटमध्ये काही करत असाल तर त्याचे सुद्धा स्टॉक तुम्हाला छान पद्धतीने इथे दिसू शकतात. तर आता इथे या साईडला गेल्यानंतर मला इकडे चेंज करायचं आहे आपल्याला भारतासाठी. सो मी इंडिया ऑल इंडियन कंपनीज असं टाकल्यानंतर इथे मला हे पर्याय येतात, किंवा मला फक्त निफ्टी 500चे स्टॉक हवे असतील तर तेही मी करू शकतो, किंवा निफ्टी 50, निफ्टी नेक्स्ट 50 किंवा सेन्सेक्सचे काही स्टॉक्स हवे असतील तर ते सुद्धा करू शकतो. आता मी ऑल इंडियन कंपनीजला जातो. आता ऑल इंडियन कंपनीजला गेल्यानंतर किती छान पद्धतीने इथे दिसतंय हे आपण बघू शकतो. तर इकडे सगळे मिक्स आहेत, -3, -2, -1, 0%, 1%, 2%, 3%, हे सगळे फिल्टर लावायचे हे आहे. तर आता इथे आपल्याला सगळे स्टॉक्स दिसतात. आता मला ह्यातले फक्त ट्रेंडिंग स्टॉक्स किंवा वर गेलेले स्टॉक्स हवे असतील तर मी इथून हे चेंज करू शकतो. म्हणजे -3%, 1%, 0%, प्लस आणि मायनस हे सगळं मी काढून टाकलं आहे. तर मला फक्त ग्रीन स्टॉक म्हणजे जे वर गेलेत ते दिसत आहेत. आता इथे हे जे आहे ते 3% वर गेलेल्या स्टॉक्सचं मला नाव इथे कळणार आहे. तर आता ह्याच्यात समजा मला आणखी वर गेलेले स्टॉक्स हवे असतील तर मी हा मल्टीप्लायर जो आहे तो चेंज करू शकतो. आता समजा मला आज 10%, 15% गेलेले स्टॉक्स हवे असतील तर मी इथून फिल्टर आउट करून मला 10%, 15% गेलेले स्टॉक्स दिसत आहेत. सो ITI जो आहे तो या दिवशी मी जेव्हा रेकॉर्ड करतोय त्या दिवशी 20% गेलेला दिसतोय. सारेगम तो सुद्धा गेलेला दिसतोय. ITDC हा सुद्धा गेलेला दिसतोय. 10% समजा मला हवे असतील तर डीमार्टचं नाव दिसतंय, PTCIL दिसतोय किंवा बाकीचे पण दिसत आहेत. आता ते मी -15वाले जे आहेत ते काढून टाकतो. त्यामुळे मला फक्त 10%च्या रेंजमध्ये गेलेले आहेत ते दिसत आहेत. तर आता असंच मी निगेटिव्हचं पण बघू शकतो की कुठले स्टॉक्स आज जास्त पडलेले आहेत. तर KPI ग्रीन 36% पडलेला दिसतोय. गरवारे फायबर्स दिसतोय 80%. आता हे एवढं पडण्याचं कारण काय, तर कदाचित त्याचे स्प्लिट झाले असण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे हे 80% वगैरे एखादा स्टॉक इतका पडू शकत नाही. त्यामुळे ह्याचं स्प्लिट झालं असण्याची शक्यता भरपूर आहे. त्यामुळे 10%च्या ह्याच्यात सुद्धा आपल्याला दिसेल की जयकॉर्प जो आहे तो 10%च्या आसपास पडलेला आहे, किंवा अल्फा इंडस्ट्री हा जो आहे तो सुद्धा पडलेला दिसतो. तर आता इथे मी सेक्टर वाईज किंवा हे आता सगळं जे बघतोय ते मी डेसाठी लावलं आहे. पण हेच मला समजा अवरली बेसिसचं हवं असेल किंवा वीकली बेसिसचं हवं असेल तरीसुद्धा मी चेंज करू शकतो. तर आता इथे मी थोडंसं बदलल्यानंतर मला परत फिल्टर थोडासा बदलायला लागेल आणि तिथे मला दिसेल की 15% कुठले स्टॉक 15%पेक्षा पडलेले आहेत या आठवड्यामध्ये. तर आता थोडंसं लोड व्हायला वेळ जातो. तर इथे दिसेल की ब्लॅकबक आहे तो 13% पडलेला आहे, किंवा जयकॉर्प आहे तो साधारण 30%च्या आसपास या आठवड्यात पडलेला आहे, किंवा श्री अधिकारी ब्रदर्स जो सारखा वर जात होता त्याने आता पडायला सुरुवात केलेली आहे. त्यामुळे हा 22% या आठवड्यात पडलेला दिसतोय. तर या पद्धतीने आपल्याला बरंच इकडे माहिती दिसू शकते. सेक्टर वाईज सुद्धा मी इथे त्याला ग्रुप करू शकतो हवं असेल तर, किंवा या व्ह्यूमध्ये मी व्ह्यू बदलून इकडे मला आणखी वेगवेगळं दिसू शकतं. तर आता इथे आपल्याला दिसेल की सेक्टर वाईज म्हणजे ट्रान्सपोर्टेशन आहे, प्रोसेस इंडस्ट्री आहे, कन्झ्युमर सर्व्हिसेस आहेत, फायनान्सवाले कुठले स्टॉक पडलेले आहेत. आता हे आपण निगेटिव्ह बघतोय, पण आपण पॉझिटिव्ह बघूया. तर पॉझिटिव्हमध्ये रिटेलमध्ये आपण बघू शकतो की वक्रांजी आणि डीमार्ट हे वर गेलेले दिसत आहेत. ITI साधारण 38% वर या आठवड्यामध्ये गेलेला दिसतोय. त्याच्यानंतर स्टार्ट मॉन्ट एक कुठला तरी दिसतोय तो सुद्धा आहे. टेक्नॉलॉजीमध्ये सुद्धा आपण बघायचं झालं
तो ओरिएंटेक आहे, त्याच्यानंतर ABM KNO आहे. आता ही थोडीशी अननोन नावं आहेत मला सुद्धा आणि त्याच्यानंतर बरीच इकडे आपल्याला नावं दिसू शकतात. आता ही समजा नावं अननोन आहेत, तर ती कंपनी काय करते ह्याच्यावर मी जस्ट इकडे एक तर ड्रॅग केल्यानंतर इथे दिसू शकेल. त्याच्यानंतर त्या कंपनीबद्दल मला सुद्धा इथे खाली येऊन दिसू शकतं. तर ती कंपनी काय करते हे सुद्धा मला इथे बेसिक ह्याच्यात कळू शकेल की त्यांचं हेडक्वार्टर काय आहे किंवा कुठल्या डोमेनमध्ये ती काम करते हे प्रत्येक कंपनीचं दिसू शकतं. म्हणजे अननोन कंपन्या सुद्धा आपल्याला इथे दिसू शकतात किंवा स्टॉक्स कसे निवडावे हे सुद्धा आपल्याला इथून थोडंसं कळू शकतं. तर ह्याचाच समजा चार्ट बघायचा असेल तर मी इकडे क्लिक करू शकतो आणि त्या क्लिक केल्यानंतर मला इथे अख्खा चार्ट दिसू शकतो. आता हा पेनी स्टॉक आहे, पण नुसतं आपण एक एक्झाम्पल म्हणून बघत होतो. तर आता ह्याच्यात समजा ह्या कंपन्या भरपूर अननोन येत असतील तर आपण ऑल इंडियन कंपनीच्या ऐवजी निफ्टी 50च्या कंपन्या सुद्धा घेऊ शकतो आणि तिथे जाऊन आपण फिल्टर लावला तर आपल्याला बऱ्यापैकी नोन कंपन्या दिसू शकतील, म्हणजे ज्या माहितीच्या कंपन्या. तर आता वीकली बेसिसला रिलायन्स 2% वर गेलेला आहे, ONGC जो आहे तो 7% वर गेला आहे, अल्ट्राटेक सिमेंट 2.56, ट्रेंट म्हणजे जुडिओ जो आहे तो साधारण 3% वर गेला आहे, एशियन पेंट 3% वर गेला आहे. हे आठवड्याचं आहे. आता तसं म्हणायला गेलं तर निफ्टी 50च्या ज्या कंपन्या त्या बऱ्यापैकी स्टेबल असतात, त्यामुळे पडण्याचं प्रमाण किंवा वर जाण्याचं प्रमाण हे सुद्धा कमी असणार आहे बाकी कंपन्यांच्या कम्पेअर करता. त्यामुळे हा एक चांगला इकडे आपल्याला हिट मॅप दिसू शकतोय. हेच आपण निगेटिव्ह पण बघू शकतो. तर त्याच्यासाठी अडाणी पोर्ट्स साधारण 4% वर खाली गेला आहे, हिंडाल्को 6% खाली गेला आहे, विप्रो 3.5% खाली गेला आहे. हे सगळं आपल्याला इथून दिसतंय. त्यामुळे हिट मॅप हे फार एक महत्त्वाचं टूल आपल्याला इव्हन इंटरडे ट्रेडिंगमध्ये किंवा स्विंग ट्रेडिंगसाठी वापरता येऊ शकतं. इथे वेगवेगळे फिल्टर्स आहेत, ते सुद्धा तुम्ही बघू शकता. आता विप्रो काय करते हे समजा मला बघायचं असेल तर एनिवे मी इथे येऊन त्या विप्रोच्या कंपनीबद्दल माहिती इथे वापरू शकतो आणि त्यांची वेबसाईट पण आहे किंवा सेक्टर आहे किंवा इंडस्ट्री कुठली आहे ते सुद्धा मला दिसतंय. तर हे खूप छान काम यांनी केलेलं आहे आणि ट्रेडिंग व्ह्यूचा हिट मॅप नक्की तुम्ही ट्राय करू शकता. तर तुम्ही सुद्धा अजून ह्यातलं कुठलं मी फीचर ह्याच्यात मिस केलं असेल तर तुम्ही नक्की टाकू शकता हिट मॅपच्या रिलेटेड. बाकी काही नवीन व्हिडिओ येतच आहेत, त्यामुळे तुम्ही त्याच्याकडे सुद्धा लक्ष देऊ शकता. बाकी व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आपण भेटूया का नवीन. Stockport. Learn, focus, earn.